राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडून वहन शुल्काच्या नावाखाली दररोज अंदाजे 30 कोटीची वसुली केली जात असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशननं केला आहे. वहन शुल्क बेकायदेशीर असून राज्याबाहेर कुठेही आकारलं जात नाही. तसंच वीज वितरण कंपनीकडून वहन शुल्काची माहितीही ताळेबंदामध्ये दाखवली जात नसल्याचा आरोप टिसानं केलाय. राज्यभरात सुमारे 3.5 कोटी ग्राहक महावितरण कंपनीचे आहेत. सर्व नागरिकांच्या विद्युत देयकांवर दर महिन्याला वीज वहन आकारणी केली जाते. हे वीज वहन आकार ग्राहकांच्या वीज वापरावर आहे, परंतु हे वीज वहन शुल्क आकारणी बेकायदेशीर असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या संघटनेनं केलाय. मंगळवारी संघटनेनं टिसा हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेला टिसाचे मानद महासचिव भावेश मारू, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे, टिसाचे विधी तज्ज्ञ समीर शिरोडकर, टिसाचे सदस्य तथा विद्युत विषयावरील तज्ज्ञ मंदार भट तसंच भिवंडी विभागाचे चेअरमन निनाद शेवंत उपस्थित होते. वीज कायदा 2003च्या धोरणाअंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा होतो त्या भागात ग्राहकांनी इतर वीज पुरवठादार कंपनीकडून वीज पुरवठा घेतल्यास त्याला वीज वितरण कंपनी करण्यासाठी वीज वहन शुल्क आकारलं जातं. परंतु ठाणे किंवा आसपासच्या भागात वीज कंपनीकडून थेट वीज वितरण होतं. असं असताना वहन शुल्क आकारलं जातं. 2017 नंतर वितरण कंपनीनं त्यांच्या ताळेबंदामध्ये वीज वहनद्वारे किती शुल्क जमा झालं याबाबतची माहिती दिलेली नाही. अंदाजे 30 कोटी रुपये दररोज वीज वहन या शुल्काद्वारे जमा होत असल्याचा आरोप मंदार भट यांनी केला. तसंच माहिती अधिकारामध्येही कोणतंही उत्तर नागरिकांना दिलं जात नाही असा आरोपही त्यांनी केलाय. या वहन शुल्क विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भट आणि भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट्स असोसिएशन यांनी कायदेशीर लढाई सुरू केली. ग्राहकांमध्ये याबाबत जागरूकता येणं आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारे कायदेशीर संस्थाच असे बेकायदेशीर वहन शुल्क वसुलीस पाठबळ देत राहणार का, असा प्रश्न टिसा या संघटनेनं विचारलाय.